नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार, पण पहिलीच ऑर्डर लागली आहे 12:15 वाजता. पण देत नाही लवकर. तवा द डिलाईट त्याला जाऊन विचारू काय किती वेळामध्ये देशील, कारण लोकल ऑर्डर आहे. मला मोठी ऑर्डर असते तर वाटलं नसता. काय यार, तुम्ही रविवारच्या दिवशी असे रेस्टॉरंटने ऑर्डर डिले दिली थोडी, बट 5 स्टार रेटिंग दिली, कारण त्याचा नेचर खूप चांगला आहे. पहिली ऑर्डर डिलेवरी सक्सेसफुली डन. पण 1 तास झाला यार. 1 तास म्हणजे अप्रॉक्सिमेटली 45 मिनिट्स. आय वॉन्ट यो बजाना. अरे लोकल क्यों देता है रे तुम. मिरची जायचं आहे ना, मिरचीसाठी कुठून जाऊ. इथूनच जातो. मिरची हॉटेलची ऑर्डर लागली रे बाबा. 8 मिनटं लागतील ऑर्डर बनायला. बिल्डिंगमध्ये घुसवतो इथे. थांबा गाडी. इट्स इम्पॉर्टंट, माझी गाडी उन्हात नाही राहिली पाहिजे. उन्हामध्ये नाही राहिली पाहिजे. पण आहे ना ते सावली. आता कसं रेडी मारली. चलो पिकअप करायला. तेवढ्या वेळ उन्हामध्ये थांबली असते ना, तापते गाडी माहिती. उन्हात बेकार उन्हा आताचे. $6766 पनीर भुर्जी. टमाट्यामध्ये घेऊन जायचे ऑर्डरला. मॅप लावतो. अरे यार, ऑफ रोड साईडला का यार. आज गाणी नाही लावली तुम्ही, पण ऑफ रोड साईडला का जायला सांगतो यार. गाडीचा खुलखुला होईल, दुसरा काय नाही. चला, इथेच ऑर्डर आहे समोर. देऊन पण अशी ऑर्डर द्यावी ज्या व्यक्तीची ऑर्डर नेहमी लीक होते, नेहमी. आणि ते पण एक सोडून 2 ऑर्डर दिले. बाई मला काहीच प्रॉब्लेम नव्हता, तू छोटे ऑर्डर देतोय झोमॅटो. पण आता मला प्रॉब्लेम आहे की तुम्ही अशा व्यक्तीच्या ऑर्डर दिल्या जे की नेहमी लीक होतात. आणि आता नेट पण चालत नाही आहे. काय सीन आहे भाई. आपण रेस्टॉरंटवरती रीच झालो आहे आत्ताच. एक तेजस माने यांची आहे स्पेशल थाली आहे की त्यांची नाही, व्हेज थाली आहे. आणि पार्थम देशपांडेची आहे ती स्पेशल व्हेज थाली आहे. दोन्ही पण ऑर्डर खारघरचे आहेत. पण ह्यांचं पर्सनली मी बोलू ना तर भीती वाटते यार, म्हणजे ऑर्डर डिलिव्हर करायला नेहमी लीक होतात. तर बघू चला नक्की काय सीन आहे ते. कोणती वाली कॅन्सल झाली काय माहिती. ती काम देणंवालीच झाली असेल, ऑफिसवाली. कशाला ज्या मल्टी ऑर्डर, मला हेच समजत नाही. तर कॅन्सलच करायचे आहेत तर कॅन्सल झाली. ती स्पेशल थालीवालीची होती ना, ती वाली कॅन्सल झाली. मल्टी ऑर्डर झाली कॅन्सल. रेस्टॉरंटने फक्त 3 मिनटं डिले केला आणि डायरेक्ट झपाक करून कॅन्सल. काय बोलायचं, जाऊ दे चला.
मोचा कॅफे, मोचा कॅफे. बघा मी ती जी ऑर्डर होती थालीची एकदम व्यवस्थित घेऊन आलो. मल्टी ऑर्डरचं कॅन्सल झाली नसती तर 90 रुपये भेटले असते, पण आपल्याला 60 रुपये भेटले. तर पैसेचा काही वांधा नाही आहे. आता ते टर्म्स अँड कंडिशन मे बी चेंज केले झोमॅटोनी, त्याच्यामुळे मल्टी ऑर्डरचं लेट झाली तर मग डायरेक्ट कॅन्सलच होते. कस्टमरकडून नाही होत, कंपनीकडनं कॅन्सल होते. आणि ती कॅन्सल झाली का मग रायडरचं नुकसान होतो, असं सीन आहे. म्हणजे पैसे दाखवतात ना, म्हणजे दिलासा देतात की भाई 90 रुपये भेटणार आहेत, तर भेटतच नाही. एकच ऑर्डर भेटते, मग देऊच नका ना त्यापेक्षा मल्टी ऑर्डर. मल्टी ऑर्डर पडल्यावरती टेन्शन येतो आम्हाला की बाबा नक्की पूर्ण होईल का नाही होईल. 99 केसमध्ये तर होतच नाही. माझ्या केसमध्ये तर जवळपास तसंच झालं की होतच नाही कंप्लीट, कॅन्सलच होतात लेट झालं की. आणि 1% ऑफ चान्स की कंप्लीट होतात, ते पण सेम कस्टमर सेम डिलिव्हरी असलं ना तर मला टेन्शन नाही, असा सीन आहे. कळंबोली हॉस्टेलची ऑर्डर आहे आणि ह्या बोले हॉस्टेलचं नाव पहिल्यांदा ऐकलं मी. ठीक आहे, एक मिनिट. ब्राउनी आहे रे बाबा, ब्राउनी. त्याला ती हेझलनट ब्राउनी लीक कशी झाली का समजलं नाही मला. काय काय खातात पोरी. नाही, ब्राउनी खाणं काही एवढं मोठं हे नाही. सगळं ओला ओला लागते. अख्ख्या बॅगेला गोड गोड वास, मुंग्या लागतील माझ्या बॅगेला. एक मिनटं थांबा, हे सगळ्याला क्लीन करतो. त्यासाठीच मी बिल्डिंग खाली आली माझ्या. घेतली पण ऑर्डर, मला बिल्डिंग खालीच लागली होती. एक मिनिट. कुठे जायचे रे? अरे जवळच जायचं. लोकल ऑर्डर देतोय रे. संध्याकाळी पळवणारे अशी मला फिलिंग येते, कारण मोस्ट प्रॉबेबली असंच होतं की दुपारला लोकल देतं आणि रात्रीला पळवतो. ठीक आहे, कंपनी काही येड्या काय बोलू, तोंडात मला आई शपथ. 20 रुपये टिप दिला ते ऑर्डर ट्रान्सफर पण मारू शकत नाही. मागाशी मी एकच ऑर्डर ट्रान्सफर मारली, 4:30 वाजता ऑर्डर लागली होती. 4 वाजून 29 मिनटं, 4 वाजून 54 मिनटं झाले, कारण ते ऑर्डर देतच नव्हता. यार नाटकं करतोय, एकदम आरेतुरीची उत्तरं देतोय. डोका फिरला माझा. मी बोलत ट्रान्सफर करता ऑप्शन येऊ दे ट्रान्सफरचा, पण ट्रान्सफर मारणार आणि परत त्याच रेस्टॉरंटची ऑर्डर दिली. वा, आता मला तिथे इज्जतीमध्ये थांबायला लागेल जोपर्यंत ऑर्डर भेटत नाही तोपर्यंत. मला माहिती आहे की ऑर्डर काय होतं त्याच्यामध्ये. तो चना पकोडा आणि पालक पकोडा, पनीर पकोडा, चना पकोडा आणि पनीर पकोडा समथिंग असा काहीतरी होता. तोच असला ना तर मी झालं कल्याण. आजच्या गावात कंपनी काय करते तू. भेटली बाबा, नशीब. का सारखं ब्लूटूथ कनेक्ट डिस्कनेक्ट कॅमेरा हे तर समजत नाही. प्रोसेसचीच ऑर्डर आहे, पण नक्की केक आहे का कोणाची किडनी घेऊन चाललो आहे देवाला माहिती. थर्माकोलच्या याच्यामध्ये फर्स्ट टाईम बघतोय की केक आहे. काही त्याला नाव परफेक्ट पाहिजे होता, त्याने 20 मिनटं खाल्ली कस्टमरनी रेस्टॉरंटची. तर रेस्टॉरंटवाल्यांची पण चुकी आहे. त्याही फोन जर चालू ठेवला असता तर माझी 20 मिनटं वाया गेली नसती. आता जाऊ दे, जे आहे ते आहे. ते फुलांचा गुच्छा पाहिजे त्याला, मरो फुलांचा गुच्छा. मी जाईन गं पण ऑर्डर डिलिव्हर करून येईल. बोलेल की रस्त्यात नाही भेटला. एवढं ऑलरेडी 20-25 मिनटं लेट झाले, त्याच्यामध्ये कुठे ते फुलांचा गुच्छा बस होतच बसू. आप कंट्रोल नहीं होता, अब मैं अपने मन का बता देता हूँ. 12 वाजल्यापासून कंटिन्यू लॉग इन आहे, 7 वाजले. ठीक आहे, आणि अर्निंग दिसते 544.98. सगळे A to Z लोकल ऑर्डर आहेत, A to Z. एक पण ऑर्डर अशी नाही की 5 किलोमीटरपेक्षा जास्तची ऑर्डर लागली आहे ना, एक पण नाही.
सगळे लोकल ऑर्डर आहेत. माझा डोका झाला खराब अक्षरशः. फक्त हीच एक ऑर्डर होती आहे, त्याच्यामध्ये 20 रुपयाची टीप होती आणि 60 रुपयाची. बाकी बघा, ही मल्टी ऑर्डर होती, ती तर 92 रुपीजची होती, पण ही पण हे झाली. आणि हा खेरडा याच्या आईच्या गावात यांनी आता म्हणजे दिली नसेल टायमामध्ये 7 वाजून 10 मिनिटांनी जर ऑर्डर दिली असते ना, तो ऑर्डर मारली असते ट्रान्सफर. त्याने मग माहिती आहे किती वेळ घेतला आहे? 1 मिनटं दाखवतो, 14 मिनटं. आणि मी येऊन मला जवळपास 20 ते 22 मिनटं झाले. तेवढं 25 रुपयासाठी जर 20 आणि 22 मिनटं जर लागत असतील तर घंटा अर्निंग होणार आहे. माणूस किती दोन तोंडी असतो ना. आत्ता मी एक ऑर्डर डिलिव्हर करायला गेलेलो, तिथं इन्स्ट्रक्शन मी टाकलं होतं डोंट प्रेस द बेल, आणि ऑर्डर होती कॅश ऑन डिलिव्हरी. तर कॉमन सेन्सची गोष्ट आहे की आपण कॉलच करणार. तर मी फोन केला, कस्टमरने फोन उचलला की बेल दाब. मी बोललो इथं इन्स्ट्रक्शन टाकलं आहे डोंट प्रेस द बेल. तर तो काय बोलतो माहिती आहे का, हॉनेस्ट त्याचं उत्तर की सगळ्या ऑर्डरसाठी नसतो, काही काही ऑर्डरसाठीच असतो. आम्हाला कसं माहिती पडणार? काढून टाका ना तुम्ही ऑप्शन, मग एवढंच जर आहे तर. आणि वॉचमॅनची एंट्री बोलला वॉचमॅन पाठवून मागून जा. मी बोललं वाटतं अमीर लोकच वाटतं एंट्री करतात. तर बेसमेंटमध्येच मला डुकाटी आणि BMW M3 M स्पोर्ट्स दिसली. मी बोललं बापरे, खरंच अमेरी आहे. खतरनाक नाव दिलं आहे, खारघरचंच नाव आहे बिल्डिंगला. असं मरो लोकल ऑर्डर लागली आहे. आणि माझी हेडलाईट आता त्रास द्यायला चालू झाली आहे, कारण तिचा कलर व्हाईट होता, हा ब्लू कलर काय आहे ते मला नाही माहिती. जसं जसं टाईम निघत जातो आहे तसं तसं इन्सेंटिव्हचा जो एक्सपेक्टेशन आहेत ना ते लांब लांब होत चाललं आहे. 15 ऑर्डर झाले आहेत, 16वी ऑर्डर लागली आहे पाठीमागे. आणि ऑर्डर रेडी नाही आहे, ही तळोजामध्ये घेऊन जायची आहे. (8:30 ते 10:30) 10:30 वाजेपर्यंतच करणार. मला डोकं पण दुखतं आहे थोडं थोडं मध्ये मध्ये. आज रविवारसारखा दिवस आहे नाही. रविवार आहे पण रविवारसारखा दिवस जात नाही आहे झोमॅटोमध्ये. 2 ऑर्डर मारल्यावरती 190 रुपयाचं इन्सेंटिव्ह अचीव होईल, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 200 रुपये. बरं, बाकी काय बोलून फायदा नाही, मूड कसला खराब करायचा. बऱ्यापैकी ऑर्डर डिलिव्हर केल्या मी, जवळजवळ 3-4 ऑर्डर डिलिव्हर केल्या. पण आता इन्सेंटिव्ह तर सोडूनच द्या, पण माझं डोकं एवढं दुखतं आहे ना, तर माझी इच्छा होत नाही. 10:30 वाजेपर्यंत एक ऑर्डरला डिलिव्हर केली आहे, पण डिलिव्हरी मार्क करणार नाही मी. 10:30 वाजले ना तर डिलिव्हरी मार्क करेल आणि घरी जाईल. गप मेडिसिन घ्यायला लागेल. डोकं दुखलं ना की मग मला सहन नाही होत. आणि अर्निंग तर भाई काय सांगू अर्निंगच्याबद्दल विविधा. थांबा नंतर सांगतो, पहिले पैसे डिपॉझिट होतात का पहिले बघू दे. त्यासाठी ते SBIची इथे आलो. शक्यता खूप कमी आहे पण बघू चला. हां, पैसे डिपॉझिट काय झाले नाही. ॲज अ युजल सर्व्हरचा लफडा झाला आहे. ही ऑर्डर मी डिलिव्हर केली आहे, पण मी डिलिव्हरी मार्क केली नाही आहे. बरं, अजून 15 मिनटं बाकी आहेत. 10:30 वाजले ना किंवा डिलिव्हरी मार्क नाही. हां, आता करू शकतो, पण कसं आहे 10:30 वाजता माझी ती अगदी कंप्लीट होईल ना. 18 ऑर्डर कंप्लीट केलेत, ठीक आहे. आणि अर्निंग आहे 1010 रुपये. एक काम करतो, तिला डिलिव्हरी मार्क करतो इथेच आणि गो ऑफलाईन. आता अर्निंग किती आहे? हां, 1058 रुपयाची अर्निंग आहे. नॉर्मली 1300 ते 1500 रुपये, नाही तर मॅक्स टू मॅक्स 1600 ते 1700 रुपये पण जातात. पण हा रविवार भाई खतरनाक म्हणजे बेकार होता. लोकलमध्ये फिरवला, शेवटला 4-4, 5-5 किलोमीटर फिरवलं, पण त्याला काही अर्थ नव्हता. कारण परफेक्ट गिगमध्ये जर परफेक्ट ऑर्डर लागली असती ना तर मग पाडली असती अर्निंग. पण ठीक आहे, इन्सेंटिव्हला मारा गोळी. मी बी प्रयत्न करतो पूर्ण शेवटचा इन्सेंटिव्ह मारेल, पण नाही जमत तो मारायला. काय ना काय आहे 7:30 पाठीशी आईच्या गावात.
मरो गाडी 107 किलोमीटर चालली आहे. इथून माझं घर आहे 1.5-2 किलोमीटरवरती. ऑन अन ॲव्हरेज 110 किलोमीटर गाडी पकडा. मी चाललो घरी, जेवतो, गोळी खातो आणि झोपतो. उद्याचं उद्या बघू. ठीक आहे. जय जय राम सीताराम. चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्या.